महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवमधील हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, चर्चेला बोलावून देखील आंदोलक आक्रमक। राज ठाकरेंनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप। राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोके भडकवतो। मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरांगेंचा राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल। सरकारने हिम्मत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यात जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्ला बोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारला। जरांगे तुतारीचं माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा। राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकत बसावं, फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून उरेल, जरांगे पाटलांचं वक्तव्य। जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं जातंय, जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका, लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली। प्रहारचे सर्वाधिक आमदार विधानसभेत पाठवा, आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती बनवू आणि समुद्रात उचलून टाकू, शेतकरी मेळाव्यातून आमदार बच्चू कडू यांचा इशारा। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा, वरळीतून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना तिकीट। ठाकरे गटाकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी केली होती याचिका। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात, शिंदेंच्या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। उजनी धरणातून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार, मुंबईत 36 जागा लढवण्याची आपची तयारी, आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेमन यांची माहिती।